सर्व विद्यार्थी मित्र आणि पालकांना नमस्कार। बघा, आपण जवाहर नवोदय विद्यालयाची करत आहोत तयारी आणि आपल्यालाही माहिती आहे की या वर्षी परिसर अभ्यासाचा नवीन विषय आपल्या या JNV मध्ये ऍड झालेला आहे आणि मार्क काही कमी नाहीत बरं। मार्क आहेत जवळपास 25। 20 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि खऱ्या सुंदर पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे। जवाहर नवोदय विद्यालय विषय आहे परिसर अभ्यास। बघा, पहिला घटक आहे हवा, पाणी आणि माती। याविषयी आपल्याला करायची आहे चर्चा। तर हवा म्हणजे काय, चांगले घटक आपल्याला समजून घ्यायचे आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये। जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे। बघा, हवा तिला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं बेटा एअर, आणि या एअरची बघायची आहे आपल्याला माहिती, त्याचे प्रश्नही पाहायचे आहेत पुढे। तर बघा, एअर मध्ये काय आहे, नत्रवायू, हे लक्षात ठेवा बरोबर। नत्रवायू म्हणजेच नायट्रोजन। नत्रवायू म्हणजेच काय, नायट्रोजन। प्राणवायू, प्राणवायूलाच आपण म्हणतो ऑक्सिजन, जो आपण घेत असतो। कार्बन डायऑक्साइड सोडत असतो। पुढे आहे कार्बन डायऑक्साइड। कोणता आहे, कार्बन डायऑक्साइड। म्हणजे तुम्हाला नत्रवायू, प्राणवायू, कार्बन डायऑक्साइड अशी नावं माहित असणं गरजेची आहेत। म्हणजे तुम्ही परिसर अभ्यासही शिकत आहात, जवाहर नवोदय विद्यालयाची तयारीही करत आहात, आणि हे मराठी मीडियम इंग्लिश मीडियम दोघांनाही लागू आहे बरं। चला, म्हणजे हे आपले नत्रवायू, प्राणवायू, कार्बन डायऑक्साइड हे आहेत हवेतील महत्वाचे वायू, हे लक्षात ठेवा। आणि आपल्याला आपल्या अवतीभोवती असे वेगवेगळे प्राणी दिसतात, असे वेगवेगळे प्राणी आहेत। या वेगवेगळ्या प्राण्यांना ऑक्सिजनची गरज असते, म्हणजे ते श्वास घेताना त्यांना ऑक्सिजन हा लागतोच, आपल्याला सुद्धा ऑक्सिजन लागतो। पण ही हवा जी आहे अशा वेगवेगळ्या वायूंनी तयार झालेली आहे, आणि या हवेचा वापर फक्त आपल्याला काय फक्त ऑक्सिजन देण्यापुरताच आहे का, नाही। या हवेचा वापर इतर ठिकाणी सुद्धा होतो। आता हे तुम्ही कुठेतरी बघितलेलं असेल, यालाच आपण पवनचक्की किंवा इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जातं विंडमिल। आणि ही जी विंडमिल आहे ना, ही विंडमिल या हवेमुळेच तिची पाती फिरत असतात, आणि या विंडमिलचा वापर, या पवनचक्कीचा वापर आपण कशासाठी करतो, तर या पवनचक्कीचा वापर होतो ऊर्जा निर्मितीसाठी। ऊर्जा निर्मितीसाठी, आणि ती ऊर्जा आपण वापरत असतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी। म्हणजे घरात सुद्धा आपण वीज वापरतो, त्यानंतर आपल्या शेतामधील पंप चालवण्यासाठी सुद्धा आपण वीज वापरतो, तसेच कारखान्यांमध्ये सुद्धा विजेचा वापर हा होत असतो। तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत यांना आपण एकंदरीतपणानं, तुम्हाला इथे झाड दिसत आहे, याला काय म्हणायचं आहे, नैसर्गिक संसाधने म्हणायचं आहे। म्हणजे हवा असेल, पाणी असेल, किंवा जे काही आपल्याकडे माती असेल, हे जे आहेत ना, यांना म्हणायचं आहे नैसर्गिक संसाधने। आणि या नैसर्गिक संसाधनांचा वापर आपण आपल्या कल्याणासाठी करून घेत असतो। चला, तर यावर आधारित काही प्रश्न आपल्याला तुमच्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेले आहेत, त्याची करायची आहे चर्चा। पहिला प्रश्न आहे, हवेतील रिकामी जागा सर्व सजीवांना आवश्यक असतो। हवेतील काय सर्व सजीवांना आवश्यक आहे बरं, आताच आपण केलेल्या चर्चेनुसार कार्बन डायऑक्साइड गरजेचा आहे, नत्रवायू गरजेचा आहे, प्राणवायू की हायड्रोजन। बघा, कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये आहे, नायट्रोजन सुद्धा हवेमध्ये आहे, प्राणवायू सुद्धा हवेमध्ये आहे। म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी गरज कशाची आहे, प्राणवायूची आहे। या प्राणवायूलाच आपण काय म्हटलं होतं, ऑक्सिजन म्हटलेलं होतं। म्हणजे ब्लँक स्पेस इन द एअर इज इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। Which gas is essential for all living organisms? Oxygen is essential for all living organisms। जे विद्यार्थी इंग्लिश मधून फॉर्म भरलेला आहे, इंग्लिश मधून तयारी करत आहेत, त्यांची सुद्धा तयारी सोबत सोबत होणार आहे। आणि जे विद्यार्थी मराठी मीडियम मधून फॉर्म भरलेला आहे, पण त्यांना असे शब्द येणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हालाही भविष्यामध्ये इंग्लिश येणं गरजेचीच आहे। चला, पुढचा एक प्रश्न आहे, वाऱ्यामुळे रिकामी जागाची निर्मिती करता येते। वाऱ्यामुळे कशाची निर्मिती करता येईल बरं आपल्याला, मृदेची करता येईल, ऊर्जेची करता येईल, ओहोळाची करता येईल की मातीची करता येईल। तोच प्रश्न इंग्लिश मध्ये बघा, विथ द हेल्प ऑफ विंड ब्लँक स्पेस कॅन बी जनरेटेड।
आपण कशाची निर्मिती करू शकतो वाऱ्यामुळे? ऊर्जेची निर्मिती. आपण बघितलं की जी पवनचक्की आहे म्हणजेच विंडमिल आहे, ही विंडमिल वाऱ्यामुळे तिची पाती फिरतात आणि त्यामुळे काय होते? ऊर्जा निर्मिती होते. ऊर्जेलाच इंग्रजीमध्ये एनर्जी असे म्हटले जाते. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पवनचक्कीची पाती रिकामी जागामुळे फिरतात. म्हणजे द ब्लेड्स ऑफ विंडमिल रोटेट ड्यू टू. पवनचक्कीची पाती कशामुळे फिरतात? वाऱ्यामुळे, पाण्यामुळे, मातीमुळे की उष्णतेमुळे? तर ती वाऱ्यामुळे फिरतात आणि वाऱ्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात? विंड असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक ए काय होणार आहे? अचूक उत्तर आहे. बघा अशा पवनचक्क्या तुम्ही बघितलेल्या असेल, डोंगरावरती अशा खूप पवनचक्क्या बसवलेल्या असतात. वाऱ्यामुळे ही जी पाती आहे यांनाच इंग्लिश मध्ये ब्लेड्स असं म्हटलं जातं. आणि हे जे ब्लेड्स आहेत हे वाऱ्यामुळे फिरतात. वाऱ्यामुळे फिरल्यामुळे इथे एक जनित्र बसवलेला असतं. त्या जनित्रामुळे काय तयार होते? ऊर्जा निर्मिती होते, म्हणजे वीज तयार होते. त्याला एनर्जी जनरेशन असं सुद्धा आपण म्हणत असतो. काही जणांनी प्रत्यक्षात पाहिलेल्या असतील, ज्यांनी नाही बघितल्या त्यांनी या चित्रामध्ये बघू शकता. चला पुढे एक महत्वाचा घटक आहे पाणी. पाणी आपण दररोज वापरतो, हो की नाही? मग हे पाणी आपल्याला मिळतं कुठून याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर पाणी हे मिळत असतं आपल्याला पावसामुळे. आता सध्या पावसाचे दिवस आहेत आणि ढगातूनच जो काही पाऊस पडतो त्यापासून मुख्यतः आपल्याला पाणी मिळतं. पण हे पाणी ढगात जातं तरी कसं, हेही पाहणं गरजेचं आहे. तर जे काही आपल्याकडे वॉटर बॉडीज आहेत, म्हणजे जे काही समुद्र आहेत, तलाव आहेत, यामध्ये होत असतं सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन. त्या बाष्पीभवनालाच इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? इव्होपरेशन असं म्हणतो. त्यानंतर हे जी वाफ आहे ना, वॉटर वेपर आहे ना, ही जाते कुठे? वर 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 जाते आणि वर जाऊन तिचे बनतात क्लाउड्स म्हणजेच ढग. आणि ज्या वेळेला या ढगांना वरची हवा थंड असते, ती थंड हवा लागली की त्याचं होतं सांद्रीभवन. आणि सांद्रीभवन झाले पुढे हे जे ढग जे आहेत, हे ढग डोंगराला जाऊन ताडतात आणि ज्या वेळेला डोंगराला ते ढग जाऊन अडकतात, ताडतात, एक अडथळा त्यांना ज्या वेळेला निर्माण होतो, त्यावेळेला त्या ढगांपासून काय पडतो? पाऊस पडतो. म्हणजे बाष्पीभवन होणार, त्या बाष्पीभवनाचं सांद्रीभवन होणार, म्हणजेच कंडेन्सेशन होणार. त्यानंतर ते जे ढग आहेत ते ढग कुठेतरी एखाद्या डोंगराला जाऊन ताडतात, अडकतात. त्यानंतर त्यापासूनच आपल्याला काय मिळत असतो? पाऊस मिळत असतो. आणि या पावसापासून पडलेलं जे पाणी आहे ते झऱ्यातून नदीकडे जातं, नदीकडून ते समुद्राकडे किंवा तलावांकडे जात असतं आणि त्या पाण्याचा उपयोग आपण आपल्यासाठी करत असतो. म्हणजे इथनं जे काही बाष्पीभवन होऊन गेलेली जी वाफ आहे त्याचेच ढग बनणार आणि त्यापासून मिळणार आपल्याला पाऊस. मग आपण या पाण्याचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी करत असतो. जसं की आपण पिण्यासाठी पाण्याचा वापर करतो, स्वच्छतेसाठी सुद्धा आपण पाण्याचा वापर करतो, शेतीसाठी सुद्धा आपण पाण्याचा वापर करत असतो, घराची बांधकामं करायची आहेत त्यासाठी सुद्धा पाण्याचा वापर आपण करत असतो. त्यानंतर कारखान्यांमध्ये सुद्धा पाण्याचा वापर हा होत असतो. म्हणजे आपण बघितलं की फक्त हवा हे जे काही संसाधन आहे, हवे व्यतिरिक्त सुद्धा इतर गोष्टींसाठी आपण पाण्याचा वापर हा करत असतो. म्हणजे हवा जेवढी महत्वाची आहे तेवढंच पाणी सुद्धा महत्वाचं आहे. चला यावर आधारित काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण चर्चा करूया. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? रिकामी जागा ही निसर्गाची देणगी आहे. कोणती निसर्गाची देणगी आहे बरोबर? धरण, कूपनलिका, पाणी की घर? पाणी ही निसर्गाची देणगी आहे. ब्लँक स्पेस इज अ गिफ्ट ऑफ नेचर. आपल्याला नेचर कडून मिळालेलं गिफ्ट आहे बेटा. काय? वॉटर. आता या दिवसांमध्ये तुम्ही असं पाणी वाहताना वगैरे बघत असता, म्हणजे ही काय आहे? नेचर्स गिफ्ट आहे, निसर्गाची देणगी आहे आपल्याला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील पैकी नैसर्गिक घटकांची योग्य जोडी कोणती?
नैसर्गिक घटकांची जोडी आपल्याला ओळखायची आहे. म्हणजे नदी व धरण हे नैसर्गिक घटक आहेत का? नदी हे नैसर्गिक आहे म्हणजे नॅचरल आहे, पण हे जे धरण आहे ना हे मॅनमेड आहे, मानव निर्मित आहे. त्यामुळे हे पर्याय आपला होणार नाहीये, हा विचार करावा लागतो. धरण आणि हौद आपण आत्ताच बघितलं होती, धरण हा मॅनमेड आहे, हौद तर आपण मॅनमेड घरीच तयार केलेला असतो, नैसर्गिकरित्या काही उपलब्ध नसतो आपोआप. जसं की एखादा समुद्र आहे, एखादी नदी आहे, नदी कोणी बनवली का? नाही बनवली, ही नैसर्गिक आहे. पण धरण हे मानव निर्मित आहे. नदी व झरा हे आहेत निसर्ग निर्मित, त्याला नॅचरल असं म्हणतो. बघा ही जी नदी आहे, नदी खूप मोठ्या नद्या तुम्ही पाहिलेल्या असतील, पण एखाद्या डोंगरावरून जर पाणी वाहत असेल त्याला आपण काय म्हणतो? झरा म्हणतो. म्हणजे झरा हा नदीपेक्षा काय असतो लहान, पण कसा आहे? नैसर्गिक आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे याचं अचूक उत्तर आहे. इंग्लिश मध्ये तोच प्रश्न बघून घेऊया. व्हिच इज द करेक्ट पेअर ऑफ नॅचरल कंपोनेंट, NATURAL नॅचरल कंपोनेंट अमॉंग द फॉलोइंग? कोणता आहे नॅचरल कंपोनेंट? तर रिव्हर अँड स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे झरा, हे आहेत काय? नॅचरल कंपोनेंट. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील पैकी मानव निर्मित जलसाठा कोणता? जलसाठा त्यालाच आपण काय म्हणत असतो की मॅन मेड वॉटर बॉडी. तलाव, नदी, झरा की जलाशय? तर यामध्ये तलाव जो आहे आपण पाठीमागे बघितलं, हा माणूस सुद्धा बांधतो, म्हणजेच हा काय आहे? मानव निर्मितही आहे. पण काही तलाव हे कसे असतात? नैसर्गिक सुद्धा असतात. काही तलाव नैसर्गिकही आहेत, नॅचरलही आहेत. पण जलाशय आहे, उदाहरणार्थ एखादं धरण आहे, या पद्धतीचं हे माणसाने बांधलेलं आहे, म्हणून हे कसं आहे? तर मॅन मेड आहे. यालाच मानव निर्मित असे म्हटले जाते. म्हणजे जलाशय त्यालाच रिझर्व्हर असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या वेळेला आपल्याला एखाद्या ठिकाणी पाणी अडवून ठेवायचं असेल, साठवायचं असेल, त्याला म्हटलं जातं रिझर्व्हर म्हणजेच जलाशय. म्हणजे यामध्ये मानव निर्मित जलसाठा कोणता? मॅनमेड वॉटर बॉडी कोणती? तर रिझर्व्हर, जलाशय हे याचं काय होणार आहे? अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील पैकी नैसर्गिक जलस्रोत कोणता? आता आपल्याला इथे नैसर्गिक जलस्रोत विचारलेला आहे, म्हणजेच नॅचरल वॉटर सोर्स कोणता आहे ते विचारलेलं आहे. धरण, झरा, हौद की पाण्याची टाकी? आताच आपण बघितलं धरण किंवा डॅम हे जे आहे मानव निर्मित आहे. त्यानंतर स्प्रिंग हो नैसर्गिक आहे, नदी असेल, स्प्रिंग असेल, म्हणजे झरा असेल, नदी असेल, स्प्रिंग, रिव्हर या कशा आहेत? तर नैसर्गिक जलस्रोत आहेत, म्हणजेच नॅचरल वॉटर सोर्सेस आहेत. चला पुढे जाऊया. बघा आता आपल्याला आपण हवा बघितलं, पाणी बघितलं, आता बघायचं आहे मातीची माहिती. बघा माती तुम्ही सगळ्यांनी बघितलेली असेल. ही माती बनते कशापासून? तर वाळू, खडक, धूळ आणि गाळ यापासून बनते माती. म्हणजे माती फक्त हा एकच घटक नाहीये, मातीमध्ये वाळू असते, खडक असते, धूळ असते आणि गाळ असतो, आणि यापासून काय बनते? तर माती बनते. म्हणजे मातीमध्ये हे घटक आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मातीला वेगवेगळे रंग असतात. काही माती ही लाल रंगाची असते, काही माती काळ्या रंगाची सुद्धा असते, काही माती आपल्याला राखाडी रंगाची सुद्धा दिसून येत असते. त्यानंतर आपण मातीच्या कणानुसार, मातीचे जे काही बारीक कण असतात की नाही, काही बारीक कण असतात, काही जाडे कण असतात, या कणानुसार मातीचे काही प्रकार करतो. जसं की चिकन माती असेल, पोयटा माती असेल किंवा वाळू असेल. वाळू आपल्याला माहिती आहे थोडीशी जाड असते. या मातीच्या कणांच्या आकारावरून मातीचा ठरत असतो पोत, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हटलं जातं टेक्स्चर. काय म्हटलं जातं? टेक्स्चर. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी बालमित्रांनो इथे लक्षात ठेवा, मातीमध्ये वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष सुद्धा मिक्स झालेले असतात. जे मृत वनस्पती आहेत किंवा झाडाची पडलेली पानं आहेत, त्यांचे अवशेष सुद्धा मातीमध्ये कुजून गेलेले असतात. त्यावरून मातीची ठरत असते काय? तर सुपीकता ठरत असते, त्याची फर्टिलिटी ठरत असते. मातीचे आपल्याला उपयोग आहेत का? हो आहे. कारण आपण शेतामध्ये जे काही धान्य वगैरे पेरत असतो आणि
आपल्याला त्यापासून काही ना काहीतरी धान्य उत्पादन मिळत असतं. तर आपल्या शेताकडे आपण गेलो की आपल्याला इथे जी मृदा आहे ती मृदा आपल्याला दिसून येते. मातीपासून वेगवेगळी भांडी बनवणारे कारागीर आपण बघितलेले आहेत. आपल्या घरात सुद्धा काही भांडी ही मातीपासून बनलेली असतात. त्यानंतर बांधकामामध्ये सुद्धा ज्या विटा आहेत त्या विटा कशापासून बनतात तर मातीपासून बनतात. म्हणजे मातीचा बांधकामामध्ये सुद्धा उपयोग हा होत असतो. चला यावर काही प्रश्न आपल्याला चर्चा करायची आहे. मातीतील कणांच्या आकारानुसार व प्रमाणानुसार मातीचा रिकामी जागा ठरतो. मातीच्या कणांचा आकार कसा आहे यावरून मातीचा काय ठरत असतो तर पोत ठरत असतो. त्यालाच इंग्लिश मध्ये टेक्स्चर असं म्हटलं जातं. म्हणजेच द blank space of soil is determined by a proportion of particles in the soil. तर त्यालाच काय म्हणतात टेक्स्चर असं म्हणतात. म्हणजेच मातीचा पोत असा त्याला म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मातीतील वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषावरून मातीचा रिकामी जागा ठरतो. आपण बघितलं मातीमध्ये काही वनस्पतीचे आणि प्राण्यांचे अवशेष सुद्धा कुजलेल्या अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे मातीची काय ठरते सुपीकता ठरते. आणि सुपीकतेलाच इंग्लिश मध्ये म्हटलं जातं फर्टिलिटी. The blank space of soil is determined by a remain of plants and animal in the soil. फर्टिलिटी त्यावरून काय ठरते मातीची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता ठरत असते. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा हे खूप विचार करण्यासारखं आहे बरोबर. कारण आतापर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थितपणाने जमलाच पाहिजे. पुढील 3 विधानांपैकी योग्य विधाने कोणती. माती म्हणजेच मृदा. माती आणि मृदा हे सारखेच आहे का यावर आपण करूयात विचार. बघा आपण शेतामध्ये गेलो तरी सुद्धा आपल्याला जमिनीवर माती दिसते आणि आपण असं म्हणतो की ही जी भांडी आहेत ती मातीचीच बनलेली आहेत. याला आपण माती म्हटलं यालाही आपण माती म्हटलं. पण आपलं काहीतरी चुकत आहे. जी शेतामध्ये जी माती असते ना हिला काय म्हणतात तर मृदा म्हणतात. आणि जी भांडी वगैरे बनवली जातात याला काय म्हणतात माती असे म्हणतात. म्हणजे शेतामध्ये जी असते ती सुपीक असते म्हणून त्याला काय म्हणायचं मृदा असं म्हणायचं. म्हणजे माती म्हणजेच मृदा का असं होणार नाहीये. मातीतील कणांच्या आकारानुसार मातीचा पोत ठरत असतो. अगदी बरोबर आहे. शेतीसाठी मृदेचा उपयोग केला जातो. शेतीसाठी कशाचा मृदेचा उपयोग केला जातो तर विविध वस्तू बनवण्यासाठी मातीचा उपयोग केला जातो. ते आत्ताच आपण बघितलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. यापैकी जे विधानं दिलेली आहेत यामध्ये 2 आणि 3 ही 2 विधानं बरोबर आहेत. म्हणून डी हा पर्याय आपला अतिशय योग्य आहे. 2 आणि 3. Which of the following 3 statements are correct? या तिघांपैकी कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत तेच आपण वरती बघितलं. बोथ क्ले अँड फर्टाईल सॉइल आर सेम. बघा माती म्हणजे क्ले आणि फर्टाईल सॉइल म्हणजेच मृदा. म्हणजे हे स्टेटमेंट काय चुकीचं आहे. कारण दोघे सारखे आहेत का सेम आहेत का नाही. The texture of soil is determined by the size of the particle in the soil. हे स्टेटमेंट अतिशय करेक्ट आहे. Soil is used for agriculture while clay is used for making various objects. हे सुद्धा स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणून याचा करेक्ट आन्सर काय आहे 2 and 3 हे दोघे सुद्धा बरोबर आहेत. म्हणून डी हा अतिशय योग्य पर्याय आहे. आपण हवा पाणी आणि माती यावर आधारित पहिला जो काही घटक आहे परिसर अभ्यासाचा तो चर्चेला घेतलेला होता. यातले सगळे प्रश्न तुम्हाला चांगले कळालेले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक मात्र विद्यार्थी बालमित्रांनो करून ठेवायचा आहे. तुमचेही काही मित्र जर परीक्षेला बसलेले असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचा घटक घेऊया. सगळे काही घटक जे आहेत ते तुम्हाला या पद्धतीनेच शिकायला मिळणार आहेत आणि जवाहर नवोदय विद्यालयाची तयारी तुमची आता घर बसल्या होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.